पाहतोय जॅमर्स लावलेले आहेत, इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न केला आहे, तरी देखील विद्यार्थ्यांकडून रील्स काढले जाण्याची भीती सध्या प्रशासनाकडून व्यक्त केली जाते। प्रशासन नेमकं घाबरतंय कशाला? आपलं नाव खराब होऊ शकतंय जगभरात। प्रियंका गांधींनी काही वेळापूर्वी काय प्रतिक्रिया दिली आहे आंदोलनावर बघूया। सब कह रहे हैं डिस्कस करो, एजुकेशन पॉलिसी में प्रॉब्लम्स हैं, बड़े बड़े इश्यूज हैं, आप डिस्कस करने के लिए राजी नहीं है और बच्चों पे आप टीयर गैस कर रहे हो और उनकी पिटाई कर रहे हो, किस लिए? बच्चे हैं हमारे। तयार नाही, सरकार मुलांवर दडपशाही करते। खासदार प्रियंका गांधींची प्रतिक्रिया आहे, सरकार चर्चेला संवादाला का तयार नाही असा विरोधकांचा सवाल आहे। हे आंदोलन आणखी किती दिवस असंच धगधगत राहणार आहे हा देखील एक सध्या सवाल आहे, कारण विद्यार्थी काही केल्या शांत होत नाहीयेत। दुसरीकडे अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यात येत आहेत, त्यासोबत पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात येतोय, लाठीचार्ज करण्यात येतोय, मात्र विद्यार्थी मार खाऊन देखील त्याच ठिकाणी तग धरून अजूनपर्यंत। अगदी बरोबर आहे, संसद परिसराला आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे। विद्यार्थ्यांचा एल्गार आपण दिल्लीमध्ये बघतोय, संसद भवन परिसरातील हे चित्र बघतोय, हे चित्र अतिशय लाजिरवाणं आहे। केंद्र सरकारला हे आंदोलन हाताळता आलं नाही। विरोधकांकडून अनेक आरोप करण्यात येत आहेत, सध्या निवडणुका नाही आहेत म्हणून अशा पद्धतीने हे आंदोलन। एक महत्त्वाची अपडेट आहे, लोकसभेचं कामकाज पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे। 4 वेळा लोकसभेचं कामकाज तहकूब झालं होतं। पोलिसांकडून कशा पद्धतीने धरपकड करण्यात येते आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणात लाठीचार्ज करण्यात येतोय, मात्र विद्यार्थी काही हलेनात, जागचे हलेनात, त्यामुळे हे आंदोलन आणखी उग्र रूप घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते। वांगचुक यांनी कालच रुग्णालयातून एक संदेश तरुणाला दिला होता की स्वातंत्र्याची दुसरी चळवळ सुरू झालेली आहे। सोमवारी संपूर्ण देशभरातून तुम्ही दिल्लीत या आणि संसदेवर मोर्चा काढा, आणि आपण बघतोय की तरुणाईचा कसा प्रतिसाद आहे।